सखी सावली काव्यांजली। पंधरा मिनिटं होऊन गे, एकही रिक्षा मिळत नाहीये। काय करू आता? पहिल्याच दिवशी ऑफिसला जायला उशीर व्हायला नको। वेळेत पोहोचले। हाय, तुम्ही काव्या प्रभू देसाई ना? हो, मीच काव्या प्रभू देसाई। हाय, मी स्मिता, मी इथेच काम करते। हॅलो। या, मी तुमची सर्वांशी ओळख करून देते। बस। हॅलो एव्हरीवन, अटेन्शन प्लीज। या काव्या प्रभू देसाई आपल्याकडे आजपासून जॉईन झाल्यात। ओके गाइज, कॅरी ऑन। या, मी तुम्हाला तुमचा डेस्क दाखवते। हा तुमचा डेस्क, आजपासून तुम्हाला इथे बसायचं। थँक्यू। लाडूचा फोन नक्की शुभेच्छा द्यायला फोन केला असणार तिने। मुलगी काही विसरत नाही। थँक्यू व्हेरी मच। अक्काई, अगं तुला कसं कळलं मी तुला शुभेच्छा द्यायला फोन केलाय ते? अशा वेळी तुला माझी आठवण येणार नाही असं होणारच नाही लाडू, माहितीये मला। अक्काई, सगळं छान होऊ दे, तुला मनापासून शुभेच्छा। अगं तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद आहेतच माझ्या बरोबर, पण लाडू बाबांची खूप आठवण येते ग। काका आता ते कुठे असतील ना, तिथून तुला आशीर्वादच देत असतील। बरं अक्काई, आज मी इथे ऐक ना लाडू,
मी आत्ताच आली ऑफिसमध्ये, पहिलाच दिवस आहे, मला काम सुरू करावं लागेल. आपण नंतर बोलूया का? बरं ठीक आहे अक्कल, बाय. करते. ए आई, तुझ्या बॅग मध्ये जागा आहे का ग? अगं माझी बॅग पूर्ण भरली आहे. दुसरी बॅग असेल ना आपल्याकडे? ए बाई, आता कुठून आणू नवीन बॅग? ह्याच कशा कशा शोधल्यात. आता आहे तसं भर काशू. अगं आई, तेवढे सगळे कपडे घेऊन जायचेत आपल्याला. म्हणजे अगं, आता आपण एकदा तिकडे गेलो की परत इथे येणार नाही आहोत. म्हणजे काय? आपण कायमचं राहणार आहोत तिथे. तुला गुप्तेंच्या घरची शोध करायचं स्वप्न पूर्ण होणार आहे. आणि अगं, मी असणार आहे तुझ्या सोबत तिथे. खरंच? मी त्या बंगल्यात राहायला जाणार. का अशू वेडी आहेस का तू? तू बंगल्यात राहायला नाही जाणार, मालकीण होणारच तिथली मालकीण. पालकी? थँक्यू थँक्यू थँक्यू. काय करते अशू? पाडलास बालिशपणा बंद कर आता. अशू, आता आपण रडायचं नाही, रडवायचं. आतापर्यंत आपल्याला अंजलीने खूप रडवलंय की नाही? मग आता रडवायचं. अंजलीला रडवायचे दिवस आले. आतापर्यंत तिने आपल्याला जो काही त्रास दिला ना, सगळ्याच उत्तर पडायचा. तयार आहेस ना? मग काय, मी तयार आहे. चल चल आवर बघ. सो सॉरी मधुरा, तुझे रिलेटिव्ह गेल्याचं मला आधी कळलं असतं ना तर मी नक्की आले असते लवकर. मे हिज सोल रेस्ट इन पीस. पण मधुरा, तुम्हाला काही सांगितलं नाही आधी. मला बाहेरून कळलं आणि मी लगेच अपॉइंटमेंट्स कॅन्सल करून लगेच आले तुला भेटायला. अगं हो ना, ऑल ऑफ अ सडन असं सगळं घडलं. मॅसिव्ह हार्ट अटॅक आला त्यांना. सगळ्या गडबडीत आम्हालाही कुणाला कळवायला जमलंच नाही. पण काय ग मधुरा, तू म्हणालीस तसं अंजलीच्या काकूने सगळ्यांच्या समोर तिला बोलली का ती अपशकुनी म्हणून? आणि तिचे काका पण तिच्याचमुळे गेले असं म्हणाली, आणि तेही सगळ्यांच्या समोर. म्हणाली खरं? त्या सगळ्यांच्या समोर म्हणाल्या म्हणजे काहीतरी खरं असणार ना. उगाच का कोणी काहीतरी बोले? म्हणजे बघ हा, तिचेच रिलेटिव्ह जर तिला असं बोलत असतील तर तू आता काळजी घे. अंजली तुझी सून आहे. आत्ताच तुम्ही एवढ्या मोठ्या मॅटर मधून सावरताय आणि तो स्टुडिओ पण तुम्हाला लकीली मिळालाय. जाऊ दे ग, तो सगळा विषय संपलाय आता. नाही नाही हा, विषय संपला असं म्हणून इग्नोर करू नकोस. हा, तू काळजी घ्यायलाच हवीस. अगं अंजली घरात आल्यापासून तुमच्या घरामध्ये काही ना काहीतरी वाईट घडतंय हे मी सुद्धा नोटीस केलेलं आहे. तुझा चेहराच सांगतोय. आधी कशी छान फ्रेश एनर्जेटिक असायचीस, आता सतत चिंता आणि काळजी असते. म्हणून म्हणते सावध राहा. आणि या अंजलीच्या बाबतीत तर ओव्हरऑल अलर्ट राहा. अगं म्हणजे नेमकं काय करू? ते काही मला माहिती नाही. मला नाही बाई आवडत उगाच कोणाच्या तरी पर्सनल फॅमिली मॅटरमध्ये इंटरफेअर करायला. एक सजेशन देऊ, प्रीतमला अंजलीपासून आणि तिच्या रिलेटिव्ह पासून जमलं तर लांब ठेव. सध्या तरी हेच तुमच्या फॅमिलीसाठी बेटर आहे. दिवा आता ही दार असंच कायमचं बंद राहू दे आणि आमच्या नशिबाचे दरवाजे सताड उघडू दे. तुझ्या आशीर्वादानं सगळं आमच्या मनासारखं होऊ दे.
चला. चला काय, तूच पाठी राहिली होतीस. अंजली, प्लीज जरा बॅग घेशील? मला जमत नाही ग, त्रास होतो. चला. हो. अरे ए बाहेरनो, कुठं पळून चाललात? हा, तुम्हाला काय वाटलं आमचं तुमच्यावर लक्ष नाही? हा, आम्हाला माहित होतं तुम्ही काहीतरी भानगड करणार नक्कीच. एक मिनिट, कोण आहात तुम्ही आणि आमची वाट का अडवताय अशी? वाचवा! हा, इकडे इकडे हातपार केला ना, सगळा आवाज बंद होईल. कोण वाचवायला येणार नाही इकडे तुम्हाला. दोन दिवस देतो तुला. आई, हा तोच माणूस आहे जो आपल्या घरी आलेला वसुलीसाठी. काय? अशू, तू यांना ओळखतेस? आता काय म्हणालीस? आपल्या घरी कशासाठी आलेला हा? कोण आहे हा? लवकर सांग. अगं अंजली, काय तू हिचं काय ऐकतेस? काही नाही का तसलं. ओ दादा, जाऊ दे ना आम्हाला. ए बे, कुठं निघालीस? त्या दिवशी पण तुला सांगितलं होतं आमचे पैसे टाक. आमच्या भाईची सटकवू नको. हा, आणि हे बघ, 2 दिवसात पैसे देणार होतात तुम्ही. आज 15 दिवस झाले, 1 रुपया मिळालेला नाही. घराला टाळा लावून पळून चाललायत काय? आत्ताच्या आत्ता पैसे टाकायचे, नाहीतर इथंच मुर्दा पाडतो तुमचा. 1 मिनिट, असाच जपून वापरा. कसल्या धमक्या देताय तुम्ही? कसले पैसे? तू गप राहा जरा. ए हिरोईन, तू सांग, तुझा बाप मेला ना पैशाच्या टेन्शन मुळे? आपला ना तो? लय वाईट झालं ग, पण पैसे परत करायची परत अक्कल नाही आली तुला. काय? कसले पैसे? आशू, अगं सांग ना, कसले पैसे? ऑफिसला गबाळेपणा नाही चालत. नोकरीची पहिली वेळ आहे ना आई, म्हणून चांगल्यासाठी सांगतोय. नोकरीची पहिलीच वेळ असली तरी माणूस अनुभवातून शिकतो ना. मी पण शिकेन ना. हे वाटतं तितकं सोपं नसतं. आयुष्य सुद्धा अवघडच असतं, तरी आपण जगतो, शिकतो त्यातून. जमेल मला. काय चाललंय माझ्या घरात? एवढाही लाचार नाहीये मी की मला माझ्याच घरात अशी वागणूक मिळावी. ती कोणाकडून? काव्याकडून? ती विसरली असेल, पण मी विसरलो नाहीये. घरच्यांसमोर माझा अपमान, ऑफिसमध्ये माझा अपमान,
वेळ सतत माफी मागून सुद्धा अडून राहणं काहीच विसरलो नाहीये मी काव्या. हे माझं घर आहे. इथे माझाच शब्द चालत होता आणि यापुढेही माझाच शब्द चालणार. तिला याची जाणीव करून द्यायलाच हवी. नाहीतर असं लाचारासारखं जगणं असह्य होईल मला. काव्या, माझं या घरातलं स्थान तुला मान्य करावंच लागेल. काकू, अगं काय बोलतायत हे? कसले पैसे देणं लागतो आपण यांना? अगं कुठले पैसे? काय ते उगाच आपल्यात भांडण लावून देत आहेत. हे कोण आहेत मला खरंच माहित नाही. मी ओळखतही नाही यांना. कसं शक्य आहे? आशू आता म्हणाली की ती त्यांना ओळखते. आशू बोल तू. म्हातारा खापला तरी अक्कल आलेली दिसत नाही यांना अजून. भाई मी काय म्हणतो, या पोरीला उचलूया, त्याशिवाय लोकांना अक्कल येणार नाही. काय काय उचला. काय उचलायचं काय? हो काय बोलताय? तुम्ही तिला घेऊन गेलात ना तर तुम्हाला एकही पैसा मिळणार नाही. तुम्हाला तुमचे पैसे हवेत ना, मी परत करेन. चाल कानिबान, त्या दोघे तर आपण आहेतच, पण तू पण त्यातलीच आहेस. नाही, मी खोटं बोलत नाहीये. माझं दुकान आहे. मी पैसे नाही दिले ना तर तुम्ही माझं दुकान घेऊ शकता. आपल्याला काय पैसे मिळाल्याशी मतलब. हे बघ, तुझ्या शब्दावर यांना सोडतोय, पण तू जर पैसे दिले नाहीस तर तुझी पण यांच्यासोबत वाट लावेल. चला रे. काकू, ही माणसं नक्की कसले पैसे मागत होती? काका असे अचानक गेले, त्याचा त्या पैशांशी काही संबंध आहे का? अगं बोला ना, अशा गप्प का बसलाय तुम्ही? आशूने त्या माणसाला ओळखलं तेव्हाही तुम्ही काही नीट सांगितलं नाहीत मला. मग तुम्हाला आता उत्तर द्यावंच लागेल. बोला काहीतरी. काका कशामुळे गेले? त्यांना अचानक हार्ट अटॅक कसा आला? या माणसांची त्यांचा काय संबंध आहे? बोला काहीतरी, मला उत्तर द्या. नक्की काय केलंय तुम्ही त्या पैशांचं? हा, मी तुम्हा दोघींना प्रीतम, मी एका महत्वाच्या कामात आहे, तुला नंतर फोन करते. बाय. थांबा. आशू, मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी. तुम्ही आत्ताच्या आता माझ्या प्रश्नांची उत्तरं नाही दिलीत ना तर मी अक्काईला. नाही, नको. काव्याला नको सांगूस. अगं तुला माहिती आहेत ना अश्विनीचे सगळे उद्योग. अगं तिचं सिनेमात जायचं खूप डोक्याला ताप करून ठेवला होता तिने ना कुठल्या तरी सावकाराकडून कर्ज घेतलं आणि ते पैसे देता आले नाही. हे तुझ्या काकांना कळलं आणि
मी पैसे घेतले होते आणि ते परतही केले असते, पण ही आई बाबांना नको नको ते बोलली आणि ते बाबांना सहन नाही झालं. त्यांना हार्ट अटॅक आला आणि ते अचानक गेले.